नमस्कार, मी धनश्री. पाहूया शिवसत्ताचा एक स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच सत्तेचा अनुभव मिळाला, पण या अनुभवाने पक्षातील नेत्यांना नम्र बनवण्याऐवजी त्यांचा सत्तेचा माज, गर्व आणि अहंकार दिलाय. आज या पक्षातील अनेक नेत्यांची वागणूक पाहिली तर असं स्पष्ट जाणवतं की हे लोक सत्ता म्हणजे आपली कायमची मालमत्ता समजतात आणि जनतेला फक्त मत देणारी मशीन. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका महिला IPS अधिकाऱ्यांवर त्यांनी थेट फोनवर दबाव आणला, धमकी दिली, प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवलं तर थेट चेहरा दाखव म्हणणं हा प्रकार सत्तेच्या गर्विष्ठ मानसिकतेचा स्पष्ट पुरावा आहे. जे अधिकारी कायद्याच्या बाजूने उभे राहतात त्यांनाही धमकावून गप्प बसवायचं हा अजित पवारांचा राजकीय स्टाईलच आहे. याच पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तर थेट विधानसभेत बसून मोबाईलवर रम्मी खेळताना दिसले. सभागृह म्हणजे जनतेच्या प्रश्नांसाठीचं पवित्र व्यासपीठ, पण त्यांच्यासाठी ते एक जुगारखानाच. असा माज की लोकांना निवडून दिलेल्या जागेला तेवढंही गांभीर्य नाहीये. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. कारण काय, तर फक्त अजित पवार यांच्यावर टीका केली म्हणून. म्हणजेच आता या पक्षात विरोधाची भाषा बोलली तर थेट हात उचलला जाणार. ही मानसिकता म्हणजे लोकशाहीची गळचेपी नाही का? मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तर उघडपणे विधानसभेत सांगितलंय की मला गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री बनवलं म्हणजे गरीब जिल्ह्याचं पालकत्व करणं हे त्यांना अपमानास्पद वाटतं. हा अहंकार, हा माज की जनतेच्या अडचणी त्यांच्या नजरेत फक्त डाऊनग्रेड कामगिरी आहे. या सगळ्या घटनांमधून एकच स्पष्ट होतं, राष्ट्रवादी काँग्रेस हा माजलेला पक्ष आहे. सत्तेच्या नशेत बुडालेलं हे नेतृत्व स्वतःला कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा आणि जनतेपेक्षा वर समजू लागले. पण लक्षात ठेवा, जनतेचा न्यायाचा हात खूप मोठा असतो. सत्ता ही जनतेने दिलेली आहे आणि जर जनतेला वाटलं की हा माज, हा गर्व, हा अपमान आता सहन करण्यासारखा नाहीये, तर हीच जनता मतदान पेटीतून राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवेल. म्हणून प्रश्न आता प्रत्येक मराठी माणसासमोर आहे, आपण अजून किती काळ या माझाला सहन करणार? मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.